नमस्कार, मी मीरा. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पावभाजीची रेसिपी बघितली होती. त्या व्हिडिओवर इतकं सारं प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओवर खूप सारे छान कमेंट्स आल्या, त्याबद्दल थँक्यू. पुढे पण असाच सपोर्ट करत राहा. मोस्टली व्हिडिओवरती माझा व्हॉइस ओव्हर असेलच. जर काही कारणामुळे व्हिडिओ अपलोड करायला लेट होत असेल तर त्यावेळी माझा मुलगा व्हॉइस ओव्हर करेल. आज मी व्हॉइस ओव्हर करणार आहे आणि आज आपण मस्त अशी दहीवड्याची रेसिपी बघणार आहोत. आणि जर पावभाजीची रेसिपी तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तिथून तर तुम्ही बघू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. दहीवडे बनवायसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ. या दोन्ही डाळी मी 3 तास भिजवून घेतलेत. 100 ग्रॅम गूळ मी बारीक करून घेतलाय. त्यानंतर मी थोडंसं डाळिंब घेतलंय. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. त्यानंतर मी दही घेतले ताजं, आंबट घ्यायचं नाही आपल्याला. चटणीसाठी मी थोडीशी कोथिंबीर, लसूण, 2 मिरच्या आणि थोडीशी फुटाण डाळ घेतले. आणि गोड चटणीसाठी मी चिंच अर्धा तास भिजवून घेतले. आता सगळ्यात पहिला आपण डाळ बारीक करून घेऊया. फक्त उडीद डाळ घेतली तरी चालते, पण पचायला थोडं हलकं व्हावं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी मूग डाळ पण घातली. मिक्सर मध्ये बारीक करताना एकदम थोडं पाणी घालून बारीक करायचं. याची कन्सिस्टन्सी रव्यासारखी असली पाहिजे. वडे फ्लफी व्हायसाठी हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे असं फेटून घेऊन हे 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण गोड चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी सगळ्यात आधी मी भिजवून घेतलेल्या चिंचेमध्ये गूळ घातलाय. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता हे गाळून घ्यायचं. पण जे चिंचेचं आणि गुळाचं पाणी घेतलंय ते गरम करून घ्यायचं आहे. यात थोडीशी जिरेपूड घालायची. यात मसाला मिक्स थोडंसं तिखट घातलंय, थोडंसं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याची गॅसवर उकळी काढून घ्यायची. ते उकळतंय तोपर्यंत आपण तिखट चटणी बनवून घेऊया. मिक्सर मध्ये मी फुटाण डाळ, मिरची आणि लसूण घालून बारीक करून घेतले. हे आता बारीक झाले. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं. चटणीत चवीनुसार थोडंसं मीठ पण घालायचं. आता आपली ग्रीन चटणी तयार आहे. हे आपण जे चिंच गुळाचं पाणी ठेवलंय त्याला पण छान उकळी आले. ह्याला जास्त शिजून घ्यायचं नाही. आता गॅस बंद करायचा. बॅटर बघू शकता तुम्ही किती छान फ्लफी झाले. पीठ असं पाण्यावर तरंगलं तर समजायचं आपलं पीठ तयार आहे. आता वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी तेल गरम करायसाठी ठेवलंय. वडे तळताना आपल्याला मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. वडे तेलात सोडायसाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. वडे आपल्याला असे गोल्डन तळून घ्यायचे आहेत. ते जास्त पण ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे नाही. अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे. वडे असे फ्लफी आणि स्पॉन्जी झाले पाहिजेत. दही वड्यासाठी आपण आता दही फेटून घेऊया. दह्यात मी पिठी साखर थोडी ऍड केले आणि थोडंसं मीठ ऍड केले. दही दाट असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करा. आता वडे आपण पाण्यात सोक करायला ठेवूया.
पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं हिंग घालायचं आहे, त्याने वड्याला छान टेस्ट येते। हे आता 5 मिनिटं ठेवून द्यायचं। वडे सोक झालेत, ते छान फुललेत। पण तुम्हाला जेवढे वडे खायचे आहेत तेवढेच तुम्ही पाण्यात भिजून घ्या, बाकीचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता आपण यातलं एक्सेस पाणी काढून घ्यायचं आहे। वडे असे हलक्या हातावर पिळून घ्यायचे। दही वडे आपले तयार आहेत, ते आता सर्व करून घेऊया। दही घालून वड्यावरती तिखट मीठ घालायचं। जिऱ्याची पूड थोडीशी घातली, थोडासा चाट मसाला, थोडीशी काळी मिरी पावडर पण मी घातले। त्यानंतर ग्रीन चटणी घालायची, गोड चटणी घालायची, आणि शेवटला तुम्हाला जर हवा असेल तर याच्यावरती डाळिंब घालायचं। आणि अशा प्रकारे आपले मस्त असे दहीवडे तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे। आय एम शुअर तुम्हाला ही आवडेल नक्की। हा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सो बाय बाय।